नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. 3-4 दिवसापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे कॉक्रोच जनता पार्टीनं आज नवी दिल्ली येथील जंतर मंतर येथे नीट पेपर फूट आणि इतर महत्त्वाच्या परीक्षेच्या पेपरच्या होणारी फूट याबद्दल निषेध नोंदवण्यासाठी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा देण्यासाठी आज 1 दिवसाचं लाक्षणिक आंदोलन केलं. कॉक्रोच जनता पार्टीचे तसे डिजिटल प्लॅटफॉर्मवरचे फाउंडर छत्रपती संभाजीनगरचे अभिजित दिपके यांनी 2-3 दिवसापूर्वी अशा प्रकारचं आम्ही आंदोलन करणार असं जाहीर केलं होतं आणि त्यांच्या ट्विटर हँडल, एक्स, इंस्टाग्राम आदी याच्यावरून ते भारतभर प्रसारित झाले होते. त्यामुळं हे आंदोलन कसं होणार, आंदोलनाला गर्दी होणार की नाही यावरच चर्चा सुरू होत्या. ज्यावेळेस काल रात्री बोस्टनहून अभिजित दिपके निघाले त्यावेळी निघताना त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर आपण संविधानाचं पुस्तक हातात घेऊन आंदोलनाला निघालो आहे असं ट्विट केलेलं होतं. ते सकाळी 8च्या दरम्यान दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. विमानतळावर त्यांचं मोजक्याच लोकांनी स्वागत केलं. तिथून ते संसद मार्ग पोलीस स्टेशनला आंदोलनाला परवानगी मागण्यासाठी जाणार होते. पण ते विमानतळावर उतरताच त्यांना पोलिसांनी परवानगी दिल्याचं स्पष्ट झालं. तसं पत्रही आंदोलनकर्त्यांना मिळालं. त्यामुळं अभिजित दिपके हे विमानतळावर थेट जंतर मंतरला पोचले आणि जंतर मंतरचं आवार संपूर्ण तरुणाईनं भरून गेलेलं चित्र तिथं दिसत होतं. तिथं ज्या नुसार आंदोलन करा असं अभिजित दिपके यांनी आंदोलकांना सांगितलं होतं, अगदी त्याप्रमाणे शांततेत शिस्तीत हे आंदोलन संध्याकाळी 5ला संपलं. आंदोलन संपताना कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीनं हे आम्ही आज आंदोलन केलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा जर घेतला गेला नाही तर 1 आठवड्यानं आम्ही परत जंतर मंतर येथे येऊन आंदोलन सुरू करणार असल्याचं पण अभिजित दिपके यांनी सांगितलं आहे. या आंदोलनात दिल्लीतूनच नाही तर देशातल्या अनेक राज्यातून जसं की हरियाणा, उत्तर प्रदेश, आपला महाराष्ट्र, मध्य प्रदेश इथून सर्वच राज्यातून युवक वर्ग मोठ्या संख्येनं तिथं उपस्थित होता. महाराष्ट्रातील जे युवक तिथं नवी दिल्लीत जाऊन जंतर मंतरवर आंदोलनात सामील झाले होते त्यांच्या हातात बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो पण पाहिला होता. याचा अर्थ अभिजित दिपके यांचं आंदोलन हे संविधानानुसार आंदोलन ते करत आहेत असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि त्या दृष्टीनंच त्यांचं आंदोलन आता पुढेही होत राहणार असल्याची माहिती पण आंदोलकाच्या वतीनं देण्यात आलेली आहे. या आंदोलनानं संपूर्ण दिल्लीला कॉक्रोच जनता पार्टी
हे नवीन अस्तित्वात आल्याचं कळालं पण आहे आणि दिल्लीकरांबरोबरच सत्ताधाऱ्यांना पण या कॉक्रोच पार्टीनं जागे राहा अशा स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्राचेच नाही तर देशाचे राजे अशी ज्यांची ओळख आहे त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचा सोहळा आज रायगडावर ज्या 6 जूनला 300-400 वर्षापूर्वी महाराजांनी राज्याभिषेक करून महाराजांचा राज्याभिषेक झाला होता त्याची आठवण म्हणून आजही तो साजरा करण्यात आला. रायगडावर मोठी गर्दी जमलेली होती. तिकडे कोल्हापुरात पण तो अगदी राजेशाही ताटातच राज्याभिषेक सोहळा पार पडला. साताऱ्यात पण पार पडला आणि महाराष्ट्रात गावोगावी जिल्ह्याच्या ठिकाणी राज्याभिषेक सोहळा असंख्य शिवप्रेमींनी मोठ्या उत्साहाने साजरा केला. महाराष्ट्र सरकारनंही यासाठी रायगडाच्या तिथं सर्व व्यवस्था ठेवलेली होती. धाराशिवचा खेळाडू हे खो खो आणि व्हॉलीबॉलमध्ये सतत चमकत आलेले आहे. यावर्षीही जी राज्य निवड स्पर्धा सोलापूरला परवा पार पडली त्या स्पर्धेत धाराशिवच्या मुलांच्या संघानं विजेतेपद पटकावलं आणि सलग 3ऱ्या वर्षी त्यांनी हे विजेतेपद पटकावलेलं आहे. तर मुलींचा संघ 3ऱ्या स्थानी आला आहे. आता जी या स्पर्धा सोलापूरला पार पडल्या आहेत त्या स्पर्धेतून महाराष्ट्राचा संघ निवडला जाईल आणि त्या संघात पण धाराशिवचे किमान 4-5 खेळाडू असतील असंच खो खोच्या धाराशिव जिल्ह्याच्या संयोजकांना मार्गदर्शकांना वाटत आले. गेले 6-7 दिवस धाराशिव शहर परिसर आणि जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पाऊस बरसत आलेला आहे. आजही पावसाळी वातावरण आहे परंतु आत्ता आपण एक संवाद साधतोय त्यावेळेपर्यंत तसा मोठा पाऊस आला नाही. झिमझिम पाऊस येऊन गेलेला आहे. संपूर्ण शेतकरी वर्गाला आणि जे नागरिकांनाही आनंदाची वाटावी अशी बातमी काल आज सकाळपासूनच सर्वत्र येत आहे. ते म्हणजे मान्सून केरळमधून पुढं सरकला आहे. त्यानं गोवा, कर्नाटक, आंध्रचा काही भाग आणि महाराष्ट्रातल्या तळ कोकणात पण तो प्रवेश करता झाला असून तळ कोकणात आता सध्या काही ठिकाणी पावसाला सुरुवात पण झाली आहे. पुढील 2 दिवस मान्सूनच्या वाटचालीसाठी योग्य असं वातावरण असल्याची माहिती हवामान खात्यानं दिलेली आहे. त्यामुळं तर कोकणात आणि कोकणातून डोंगर माथ्यावर मान्सून 2-3 दिवसात येईल आणि पावसाला खऱ्या अर्थानं सुरुवात होईल. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण करा. धन्यवाद.